दूरवर असलेल्या माणसांची, मित्रपरिवार, नातेवाईक यांची ख्याली खुशाली करण्याचे एकमेव साधन हे पत्रच होते. या पत्रातून सुखदुःखाचे, आनंद वार्ता सर्वत्र काहीच समजत असे. साधे पोस्टकार्ड म्हटले, आंतरदेशीय पत्र, पोस्ट पाकिट व त्यातील चिठ्ठी स्वरूपातील पत्र, खाकी लोखंडातून बंद करून पाठवलेले पत्र, असे अनेक स्वरूपाची पत्र त्यावेळी पाहायला व वाचायला मिळायची. अगदीच काही तुरळक चांगल्या वाईट महत्त्वाच्या गोष्टी तारेच्या स्वरूपात पाठवत असत. त्या काळात पोस्ट ऑफिस हाच एकमेव आधार. पण अशा पत्रांची वाट बघण्यात तसेच वाचण्यात खूपच मजा यायची. खुशालीची पत्र पाठवणं हे एक प्रकारचे कामच त्या काळात असे. माझे वडील त्यावेळी पहाटे उठून सर्व नातेवाईकांना पत्र लिहित असत. महिन्यातून एक तरी खुशालीचे पत्र पाठवलेच पाहिजे अशी त्यांची शिस्त होती. ते नोकरीनिमित्त बाहेरगावी राहत असत. परंतु घरी आल्यावर टपाल कोणाचे काही आले आहे का हा पहिला प्रश्न त्यांचा नेहमीच आईला असायचा. प्रवास करून आल्यावर हातपाय धुवून प्रथम ते आलेले सर्व टपाल पाहायचे व नंतरच जेवण जेवायचे. पोस्ट कार्ड व आंतरदेशीय यांचा गठ्ठा आमच्या घरात जणू आणूनच ठेवलेला असायचा. त्यावेळी पोस्टमन येण्याची वेळसुद्धा ठरलेलीच असायची. त्यामुळे तो आला की कोणत्या घराकडे वळतोय त्यावर कोणाच्या घरात पत्र आलंय हे देखील कळायचं. वडील सेवानिवृत्त झाल्यावरही पोस्टमनची फेरी येऊन गेल्याशिवाय दुपारी जेवायलाच बसत नसत. पोस्टमनची वाट बघत अंगणात फेऱ्या मारत बसणे हाही एक नित्यक्रमच होता त्यांचा. येणारे प्रत्येक पत्र पूर्ण वाचून काढणे हा आमचा एक मोठा कार्यक्रमच जणू असायचा. पोस्टकार्ड आले की त्यात ते लहान असल्याकारणाने ठराविकच मजकूर लिहिलेला असायचा. पण त्याउलट आंतरदेशामध्ये जास्त मजकूर लिहायला जागा मिळत असे. आणि मुख्य म्हणजे ते पत्र बंदिस्त असे. ते चिकटवणे ही देखील एक कलाच होती. अशी जास्त मजकूर असलेली पत्र वाचण्यात खूप मजा वाटायची. माझ्या 2 बहिणी त्या मुंबईहून एक बडोदा अशा लांब राहत होत्या. त्या काळी वर्ष 2 वर्षांनीच भेट व्हायची हो. मग पत्ररूपी भेट हीच अधिक जिव्हाळ्याची वाटायची. दर महिन्याला एक तरी खुशालीचे पत्र आलेच पाहिजे अशी जणू ताकीदच होती बहिणींना. पण त्या देखील न चुकता त्यांच्या नोकऱ्या सांभाळून आवर्जून आईवडिलांना पत्ररूपी खुशाली कळवत असत. पत्रवाचन व लेखन हा माझासुद्धा आवडीचाच विषय होता. एकदा तर पत्र आल्यावर आधी कोणी फोडून वाचायचे यावरून माझे व माझ्या भावाचे भांडण झाले. व पत्र ओढावडीत ते चिकटवलेले आंतरदेशीय पत्र वेगळ्याच बाजूने फोडले गेले हो. व त्याचे 4 तुकडे झाले. मग ते तुकडे जोडून वाचावे लागले. मी लहान असल्यामुळे ओरडा मात्र भावालाच खायला लागला आणि वाचले मात्र मी. बरीचशी नातेवाईक मंडळी पुणे मुंबईसारख्या लांबच्या पल्ल्यावर राहत असत. आजोळीसुद्धा सुट्टीत राहायला जायचो तेव्हा मामा आमच्या आजीला आलेली पत्र सकाळीच वाचून दाखवायचा. पत्र वाचत असताना सुद्धा ते अनेक प्रश्न मामाला विचारायचे. त्यात अगदी शेतीपासून झाडांची, गुरांची, कवळ तोडणीची, अंगण केल्याची, नारळ सुपारी किती लागली, नवीन कोणती झाडे लावली, नवीन गाय, म्हैस, बैल खरेदी इत्यादी अनेक गोष्टी त्या पत्रात नमूद केलेल्या असायच्या. तर कोणाचे लग्न, मुंज कार्यक्रम, इतर धार्मिक कार्यक्रम, गावोगावच्या उत्सवांची निमंत्रणेही त्याच पत्रातून केली जायची. दारापाशी काम करणाऱ्या गडी माणसांची पत्रे वाचण्यात तर फारच मजा वाटायची. शिक्षणाचा अभाव असल्यामुळे त्यावेळी खूपच होता. पण कोणीतरी वयस्कर आजी किंवा आजोबा ते पत्र घेऊन सकाळीच घरी यायचे. ते त्यांना आम्ही मुलं वाचून दाखवायचो. त्यात मजकूर म्हणजे काय हो, थोरल्या आजीला, चुलतीला, आत्याला, काकीला, काकांना, मामांना, मावशांना नमस्कार व लहान पिंकी, बाबू, बाळ्या, थोरलीचा धाकटा, शेजारणीचा नातू, बारक्या, बारकी यांना आशीर्वाद असाच बराचसा काहीसा असायचा. शेवटी शेतात जपून काम करा, औषध पाणी वेळेवर करा व मोरल्या वर्षी गणपतीत किंवा शिमग्यासणाला येऊ असेच काहीसे लिहिलेले असायचे. आणि या शेवटी लिहिलेल्या वाक्याला ऐकण्यात ती पत्र घेऊन येईल आजी आतुर असायची व नकळत ते वाक्य ऐकून तिच्या डोळ्यात पत्रातील आठवणीने पाणी यायचे व डोळ्याला लावलेला पदर नकळत ओला व्हायचा हो. 1882 मध्ये संगमेश्वर येथे पूर आला होता व त्यावेळी मी व माझे आतेबहीण घरात होतो आणि आळीतील सर्व माणसं आमच्या सोबतीला. माझे आईवडील मुंबई येथे होते. सर्व व्यवस्था ठप्प झाली होती. त्यावेळी मी सर्व परिस्थितीचे वर्णन त्यांना आंतरदेशीय पत्रातून कळवले होते. ते पत्र त्यांना महिन्याभराने मिळाले. पण ते वाचून त्यांची आमच्या सर्वांविषयी काळजी मात्र तेव्हाच मिटली. अशीच ही अनेक पत्र. आमच्या घरी अजूनही जुन्या काही पत्रांचा संग्रह आहे. त्यात अनेक आठवणी दडलेल्या आहेत
आजही आम्हाला काही गोष्टी आठवल्या की ती पत्र उघडून वाचतो व परत ती तशीच्या तशी बंद करून जपून ठेवतो, पुढील मुलांना दाखवण्यासाठी. आता मात्र काय बदलला. दिवसातून 150 वेळा फोन फिरतात. मनात आले तर गाडी घेऊन कुठेही जाऊन येता येते. पण त्यावेळेच्या नुसतंच नाव घालून एखाद्याचा पत्ता नसला तरी अमक्याच्या शेजारी, तमक्या आळी, सड्यावर अशा त्रोटक पत्त्यावर आलेली, कोणाची नोकरीच्या ऑर्डरची, कोणाच्या महत्त्वाच्या डिग्रीची, कोण बाळंत झाल्याची, कोणाची लग्न कार्य ठरल्याची, तर कोणाला परदेशात जाण्यासाठी आलेल्या संधीची पत्र बघायला मिळणे. तसेच शेजारी कोणी नसेल तर आलेले त्याचे महत्त्वाचे पत्र त्याच्यापर्यंत पोच करण्याचा शेजार धर्म व त्याच्यावर असलेल्या प्रेमापोटीची एक जबाबदारी म्हणून पार पाडायची संधी आता अनुभवायला मिळणे फारच कठीण झाले. गेल्या त्या आठवणी, राहिले मात्र आठवणीतले क्षण.